एकदम स्वागत करतो. राष्ट्रीय महासंघाची ही कदाचित पहिलीच पत्रकार परिषद असावी. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवर पत्रकार बांधवांचं, सर्व संघाच्या अध्यक्षांचं, सचिवांचं आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांचं मी अगदी मनापासून स्वागत करतो. आपल्या सर्वांना माहीत आहे दरवर्षी राष्ट्रीय कर्मचारी कल्याण महासंघाच्या माध्यमातून आपण भीमजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहानं गेवराई पंचायत समितीच्या प्रांगणामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये साजरा करत असतो. या भीमजन्मोत्सव सोहळ्याचे एक वैशिष्ट्य असं आहे की राष्ट्रीय महासंघाच्या वतीनं महापुरुषांच्या विचारांचा जागर घडवून आणत असतानाच बहुजन समाजातले अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, बंधू भगिनी यांचाही कुठेतरी गौरव व्हावा या भूमिकेतनं आपण दरवर्षी प्रेरणास्तंभ पुरस्कार आणि कृतज्ञता सन्मान पुरस्कार हा सामाजिक कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठीचा उपक्रम आपण या निमित्तानं हाती घेतला. यंदाचं हे आपलं 12वं वर्ष आहे. मध्यंतरीचा एक कोरोना कालावधीचा अपवाद वगळता आपण सातत्यानं हा उपक्रम यशस्वी करतो आहोत आणि गेवराई तालुक्यातल्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणाऱ्या माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचा गुणगौरव करण्याची भूमिका आपण सातत्यानं ठेवतो. हे सर्व करत असताना प्रेरणास्तंभ पुरस्कारासाठी स्वतंत्र अशी निवड समिती आहे आणि कृतज्ञता सन्मान या पुरस्कारासाठी स्वतंत्र अशी निवड समिती आहे. या निवड समितीमध्ये निरपेक्ष भूमिकेतनं काम करणारे अधिकारी, कर्मचारी आणि आमचे शिक्षक हे त्यामध्ये असतात. त्यांच्याकडं या सर्व गुणवंतांचे प्रस्ताव जातात. ते प्रस्ताव आपण स्वीकारतो, त्याची छाननी करतो, त्याची ओळख तयार करतो, काही पुरावे देतो, त्यांचे काही संदर्भ आपण पाहतो आणि त्याच्या आधारावर गुणानुक्रमित अशा सर्व पात्र लोकांची आपण प्रेरणास्तंभ पुरस्कारासाठी निवडतो. साधारणपणे 15 प्रेरणास्तंभ देण्याचा आपला मानस असतो. दरवर्षी आपण तो आकडा पाळण्याचा प्रयत्न करतो आहोत. यावर्षी आपण साधारणपणे 11 शिक्षक आणि 4 इतर विभागातले अधिकारी आणि कर्मचारी यांना हा पुरस्कार आपण देतो. या पुरस्कार मिळालेले जे मानकरी आहेत त्यांची स्वतंत्रपणे लिस्ट तुम्हाला यामध्ये उपलब्ध करून देतो. ही सर्व मंडळी आपल्या स्वतःच्या कामाच्या बळावर या ठिकाणी आलेली आहे. या अनुषंगाने कुणाचीही आपण शिफारस स्वीकारत नाही. ज्याचं योग्य काम आपल्याला दिसेल, प्रामाणिक धडपड दिसत असेल आणि गेवराई तालुक्याच्या शैक्षणिक विकासाबरोबरच सामाजिक आणि इतर पातळ्यांवर जे आपले अधिकारी आणि कर्मचारी प्रामाणिकपणाने मेहनत घेत आहेत, कुठंतरी त्यांना प्रेरणा मिळावी, बळ मिळावं आणि त्यांचं काम लोकांपर्यंत पोहोचावं, तालुक्याच्या वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचावं या भूमिकेतनं आपण त्यांना हे पुरस्कार देतो. कृतज्ञता सन्मान सुरू करण्याच्या पूर्वी आमची एक धारणा अशी होती जी की आता दृढ झालेली आहे. या सामाजिक चळवळीमध्ये काम करत असणारी माणसं ही घरावर तुळशीपत्र ठेवलेली माणसं असतात. प्रामाणिकपणानं या चळवळीमध्ये उभं राहून पुरोगामी विचारांना बळ देण्याचं काम ही सगळी माणसं करत असतात. आणि मग या लोकांच्या कामाची दखल जर इतर कोणी घेतच नसेल तर एक व्यक्ती म्हणून, एक चळवळ म्हणून आणि एक संघटना म्हणून ही या लोकशाही प्रक्रियेतलं सर्वात महत्वाचं स्थान ठेवते. अशा संघटनेच्या माध्यमातून आपण या लोकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याची भूमिका या निमित्तानं आपण दरवर्षी आपण 5 सामाजिक कार्यकर्त्यांना बळ देतो, त्यांना कृतज्ञता सन्मान पुरस्कार. यांनाही आपण त्या 5 सामाजिक कार्यकर्त्यांची निवड या निमित्तानं माझ्या निवड समितीने दिलेली आहे. त्यांचीही रितसर यादी तुम्हाला या निमित्तानं मी उपलब्ध करून देतो. हा कार्यक्रम केवळ पुरस्कार देण्यापुरता मर्यादित नाही. महापुरुषांचा जागर घडवून आणत असतानाच जे बहुजन समाजातील गुणवंत विद्यार्थी आहेत, मुलं आहेत, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये मोठी झेप घेतलेली आहे आणि आपली ओळख उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, अशा मुलांचाही आपण या डायसवर गौरव करतो. दरवर्षी अशा किमान 4-5 मुलांचा गौरव आपण त्या निमित्तानं करतो. यंदाही गौरव आपण करणार आहोत. त्यांचीही नावं आपल्याकडे प्राप्त झाली. त्यानंतरच आणखी एक या वर्षीपासून एक वेगळा उपक्रम आपण हाती घेतलाय. तो
तो असा की आपल्याकडे कर्मचारी आणि अधिकारी म्हणून काम करत असलेली जी माणसं आहेत, ज्यांच्या चांगुलपणामुळे त्यांना राजपत्रित दर्जा प्राप्त झाला किंवा वर्ग 1 वर्ग 2 पदापर्यंत ते पोहोचलेल्या अशा बहुजन समाजातल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गौरव स्वतंत्रपणे या प्रमुख अतिथी आणि मान्यवरांच्या हस्ते आपण करतो आहोत. या कार्यक्रमासाठी आपल्या आपल्या सर्व आपल्या तालुक्याचे लाडके नेते आदरणीय अमरशी पंडित हे अध्यक्ष म्हणून उपस्थित असतील. त्याबरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय जितेंद्र रहमान हेही या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आहेत. त्यांच्या समवेत इतरही मान्यवर मंडळी आहेत, त्यांची यादी मी तुमच्या समोर आता देणारच आहे. तर असा एक दिमागदार सोहळा या तालुक्यामध्ये एक प्रशासकीय व्यवस्थेचा भाग म्हणून हे व्यवस्थित कर्मचारी ही केवळ आता काय समाजाचा कर्मचाऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा वेगळा आणि वाटतो आहे, पण अशा एखाद्या उपक्रमामुळे तो कर्मचाऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा ही एक माफक अपेक्षा या निमित्ताने मी ठेवतो. आपल्या या निमित्ताने सर्व पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की जेवढं जास्तीत जास्त या माझ्या उपक्रमाला या चळवळीच्या उपक्रमाला तुम्हाला प्रसिद्धी देता येईल तेवढी आपण या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी आणि ठळकपणे हा कार्यक्रम राज्याच्या आणि विभागाच्या पटलावर मांडावा ही आमच्या सर्व टीमच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती. धन्यवाद.